नमस्कार सर. नमस्कार साहेब. आपलं नाव काय? सर माझं नाव राजू जुए, बर. तालुका बदनापूर, जिल्हा जालना. जिल्हा जालना. बर बर. किती क्षेत्र आहे हे? क्षेत्र सर 1 एकरच आहे. 1 एकरचं आहे. हा, हे खरबुजाचं पीक आहे. टरबूजच पीक आहे सर. किती दिवस झाले लावून? याला सर आता एक 65 दिवस पूर्ण झाले सर. 65 दिवस झाले. हा. आता तुम्ही सेटिंग किंवा फळ कुठल्या कंडिशन मध्ये यायचं? हे पहा सर, आता याची सेटिंग पूर्ण झालेली आहे. हा. हे पहा, आपण पाहू शकता. हा. एका झाडाला 1 2 3 4 5 6 आपण म्हणजे झाडं पाहून म्हणजे सेटिंग पाहून इथं काढलेलं नाही बाजूला. हा हा. आपण काय केलं त्याला कुठेतरी एक अंदाज काढलेला आहे. होय होय. आणि त्यानंतर पण आपल्या जे आता ह्या फांद्या आहे, हे हा. पहा, त्या फांद्याला सुद्धा इथं सेटिंग कम्प्लीट हो राहिले आपल्या. म्हणजे शेंड्याला सुद्धा फळ शेंड्याला आहे. सुद्धा शेंड्याला सुद्धा आहे. हा. ह्याचा ही आपण सेटिंग धरलेलीच नाही ना, होय की. पण तरी पण तयार होती ही. हम्म. अशा एका विलीला 4 4 5 5 ह्या पण वेगळ्याच तयार होऊ राहिल्या ना. हा. आणि आपण ह्या धरलेल्याच नव्हत्या. म्हणजे असं साधारण एका वेलाच्या एका बुडाला म्हणजे एका बुडाला किती फळ असतील? एका बुडाला जर समजा हे साधारण 7 ते 8 फळं जागेवर आहे. हा. आणि वेलीला जर धरले आपण हे, हा. तर सगळे एका वेलीला 25 फळं भरते ना आपल्या. 25 फळं भरतील. हा. बर बर बर. ती वेलीची. बरं, ह्याच्यामध्ये फळामध्ये क्रॅकिंग हा नाही, कुठंच नाही साहेब. सगळ्यात मोठा मुद्दा आहे खरबूज पिकातला. आपल्या फळामध्ये एकाही ठिकाणी हा. क्रॅकिंग कुठं दिसणारच नाही. म्हणजे एकाही पुऱ्या फळाला फळामध्ये तुमच्या क्रॅकिंग नाही नाही, किंवा ते cracking नाही. असं फुटलं नाही. क्रॅकिंग फळाची पण क्रॅकिंग नाही झाली, हा. त्यानंतर वेलीची पण क्रॅकिंग नाही झाली. वेल सुद्धा चिरला नाही. एक पण वेल चिरलेला नाही आपला. बरं, ह्याच्यामध्ये मागच्या वर्षी तुम्ही खरबूज केलं होतं. मागच्या टरबूज निघलं होतं. तुमचा अनुभव आहे मागचा. हा. मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या प्लॉट मध्ये काही फरक आहे का? खूप फरक साहेब, हा हा खूप मोठा फरक आहे. गेल्या वर्षी माझी प्लॉटची ग्रोथ पण नव्हती, हा त्यानंतर माझा खर्च जास्त होता. हा. यावर्षी खर्च पण कमी आहे हम्म. आणि प्लॉटची ग्रोथ पण भरपूर आहे. आता फळाची संख्या पण जास्त आहे. फळांची संख्या चांगली आहे आणि फळ एकदम सरासरी आता मला मी असा अंदाज पकडतो हा. 1 एकर मधून हा. मला जे समजा आपण मोठे जे फळ मोजले 7 ते 8 हो याच्यातूनच आपल्याला असं अंदाजे 15 ते 16 टन उत्पन्न अपेक्षित आहे. अपेक्षित आणि आहे. हे तर आपण पकडलेलंच नाही. पकडलेलं नाही. सेटिंग झालेली आपण हे हा, पकडलेलंच छोटं नाही. छोटं फळ आहे. हे तर आपण पकडलंच नाही. बर बर. आणि गेल्या वर्षी आपल्याला एक 6-7 टनच ॲव्हरेज आलं होतं 1 एकर. 6-7 टन. गेल्या वर्षीच्या मानानं खर्च कमी खर्च कमी. आणि फळ जास्त. तुम्हाला मी सांगतो, मी गेल्या वर्षी 1 दिवस आड फवारणी करायचो. आणि या वर्षी या वर्षी माझ्या सगळ्या फवारण्या 5 ते 6 आहे 5 ते 6 आजपर्यंत. फवारण्यामध्ये 65 दिवसात 65 दिवसामध्ये. ग्रीनरी एकदम भरपूर आहे, फ्लावरिंग आहे, फळांची सेटिंग चांगली आहे, Setting पण चांगली आहे. आणखी कुठलाच रोग नाही. कुठलाच रोग नाही. श्रेय तुम्हाला कशावर वाटते बरं? काय त्याच्यामध्ये असं काय केलंय तुम्ही की मागच्या वर्षी आणि या वर्षी मध्ये ठळक फरक नाही, असणार? सर, मी मागच्या वर्षी मध्ये नाही, या वर्षी मध्ये खूप मोठा बदल केलेला आहे. काय केलाय बदल? मागच्या वर्षी मी याला 1 दिवस आड फवारणी करायचो, हम्म 1 दिवस आड याला खत द्यायचो. हम्म. हे मी सगळं बंद केलं. हा. आता मी याला 4 ते 5 दिवसांना खत देणार. 4-5 दिवसांना फवारणी तर मी काय म्हणतो 5 ते 6 झाल्या हा. आजपर्यंत. होय की. त्याच्या अगोदर माझ्या किती व्हायच्या? हम्म. 1 दिवस आड फवारणी चालायची. हा. काय चालायची हा. की जे सांगितलं शेड्यूल यायचं, शेड्यूल प्रमाणे फवारणी करीत राहायचं. हा. आज ते सगळं बंद झालं. खर्च माझा गेल्या वर्षी 1,20,000 झाला साहेब. हम्म हम्म. यावर्षी आपला जर औषधाचा खर्च धरला असता साहेब हा. तर 20,000 रुपये पण नाही. बर बर बर. वरचा 20,000 पण खर्च यावर्षीचा नाही, होय. नुसता औषधीचा. बर. आणि सगळ्यात मेजर मुद्दा वॉटर सोल्युबल खत जे आपण देतो हा. किंवा रासायनिक खताचा बेसल डोस देतो, याच्यामध्ये काही बदल केलाय का तुम्ही? रासायनिक खतात आपण बदल सुरुवातीला भेसळ डोसेला स्ट्रॉंग भरलेला होता हा. तुमच्या हिशोबाने. होय होय. त्यानंतर आपण जर याला भेसळ डोस ड्रिप मधून जर म्हणत असेल ना, हम्म. तर याला आपण कुठलंच नत्र सोडलेलं नाही. हा. नत्र सोडलं नाही तरी सुद्धा एवढी ग्रीनरी आहे. नाही, आपण याला 12 सोडलं नाही, 13-0-45 सोडलं नाही, 13-40-13 पण आपण याला सोडलेलं नाही. हा हा याला आपण सोडलं तर काय होतं, हम्म. NPK स्लरी, हा पॉलिसल्फेटची स्लरी, हा. ताकांडीची स्लरी, हम्म. हे आपण या स्लरी याला खालून सोडलेले आहे. बर. आणि कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान हा, हा. खालून आपण सोडलेलं आहे. बर बर. म्हणजे याच्यामध्ये हे स्लरी देण्याची पद्धत कशी आपली? स्लरी मी साहेब आता सुरुवातीला आपण 200 लिटरची स्लरी केली होती विघटनची. हा. ती मी 100 लिटर पहिल्यांदा सोडली. हम्म. 4 दिवस परत थांबलो, परत 100 लिटर सोडली. हम्म परत पॉलिसल्फेटची स्लरी त्याच्यानंतरची हम्म. परत 100 लिटर सोडली. हम्म. म्हणजे एकच 200 ड्राम मी 2 वेळेस सोडला. बर बर. 200 लिटरचं हा. बॅरेल. तुमच्या जे सॉफ्टच्या तंत्रज्ञानानं आपला प्लॉट चालू आहे. हा. सॉफ्ट तंत्रज्ञानानं होय. यावर्षी मी पाठीमागच्या वर्षी माझ्या हिशोबाने केला होता, हा. त्या वर्षी सॉफ्टच्या हिशोबाने केलेला आहे. होय. त्यामुळे मी याच्यात समाधानी. ती सगळ्यात मला याच्यात महत्वाची कमी गोष्ट आहे. खर्चात टनेज भेटणार आहे. कमी खर्चात टनेज भेटणार आहे. गेल्या वर्षी माझा खर्च जास्त झाला, मला टनेज कमी मिळालं. आणि एवढी ग्रीनरी हा.
नव्हतीच ना. हा साहेब माझ्या पानाला मी तुम्हाला सांगतो एका झाडाला 25 ते 30 पानं सुद्धा नव्हती हा गेल्या वर्षी माझ्या. हा, हा. आता हे पाहतो मी, एक जर वेल मधलं आपण त्याला कमीत कमी 400-500 पानं भरते. भरतील परिस्थिती 100% मला असं वाटतं की त्यांनी 100% याचा उपयोग करायला पाहिजे. हा कमी खर्चामध्ये शेती होईल होय आणि विशेष म्हणजे नफा होईल. बिलकुल बिलकुल. धन्यवाद धन्यवाद. तुमचे स्वॅप फाउंडेशन तर्फे तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.